कोरोना साथीनंतर सर्वच क्षेत्राचं स्वरूप बदललंय. याला जनसंपर्क क्षेत्रीय अपवाद नाही. आज जनसंपर्क तंत्रज्ञान स्नेही बनत विविध AI टूलचा वापर करणं अत्यावश्यक बनलंय. यामुळे कामास गती मिळते. मात्र याच गतीसोबत विश्वासार्हता जपता आली पाहिजे. जनसंपर्कात मूलभूत विषय वाचन महत्त्वाचं असून यामुळं आपत्कालीन स्थितीतही सत्य आणि नैतिकता यांचं महत्त्व टिकवता येतं, असं मत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केलं. यावेळी PRSI कोल्हापूर चॅप्टरचे अधिकृत उद्घाटन झाल्याचं प्रवीण टाके यांनी जाहीर केलं. शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागात सभागृहात आयोजित पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया PRSIच्या कोल्हापूर चॅप्टर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर निशा मुंडे पवार, सचिव विश्वजित भोसले, कोषाध्यक्ष सचिन मोरे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर रवींद्र चिंचोलकर म्हणाले की AIच्या काळात माहितीची सत्यता तपासणं आवश्यक बनलंय. जनसंपर्क व माध्यमातील सर्वांनाच प्रॉम्प्ट ट्रेनिंग आवश्यक आहे. AIचा वापर शिकल्यास नोकऱ्यांची संधी उपलब्ध असेल. PRSIच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात कामाची संधी मिळू शकते. अंकुश चव्हाण म्हणाले की आपत्कालीन स्थितीत पहिले काही तास गोल्डन आवर म्हणून महत्त्वाचे असतात. यंत्रणेनं नेमकं काय चुकलं ते शोधून दुरुस्ती करणं गरजेचं असतं. घटना घडल्यानंतर माध्यमांना तत्काळ योग्य माहिती दिल्यास नंतर खुलासा करण्याची गरज पडत नाही. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी व भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अनुराधा इनामदार व डॉक्टर चंद्रशेखर वानखेडे यांनी केलं. कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य, जनसंपर्क, जाहिरात आणि विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत व्यक्ती तसेच माध्यम क्षेत्रातील विद्यार्थी उपस्थित होते. मराठी STसाठी कोल्हापूरहून स्नेहा मांगुरकर. 2019चा काळ होता. तो महालक्ष्मी ट्रेन एका पुराच्या पाण्यात अडकली होती. वांगणी नावाचं गाव होतं. तिथे त्या नदीमध्ये एक क्रायसिस झाला होता. तर त्यावेळी मी त्या ट्रेनमध्ये होतो. तर बरेचसे प्रवासी अडकले होते आणि त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर त्यावेळी मी काही आपले जे PRचं काम आहे किंवा आपण क्रायसिस कम्युनिकेशन म्हणतो, PRO जे करत असतो, त्यातल्या काही ॲक्टिव्हिटी केल्या होत्या. तर साधारणतः मला सांगायला आनंद वाटतो, रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ती ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली होती. आणि जेव्हा मी काही PRच्या ॲक्टिव्हिटी केल्या म्हणजे व्हिडिओ, फोटोज, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट प्रोत्साहन म्हणजे ते चीफ सेक्रेटरी ऑफिस असेल, रेल्वेचं चीफ PRO असतील देशाचे, मुंबई पालिका असेल, मुंबई पोलीस असेल, NDRF असेल, ह्या सगळ्यांच्या सोबत कॉर्डिनेट केलं होतं. आणि मला सांगायला आनंद वाटतो म्हणजे PR काय करू शकतो. तर त्या 3 तासाच्या आमच्या ॲक्टिव्हिटी नंतर 3 तासामध्ये आमच्या ट्रेनच्या वरती हेलिकॉप्टर आले होते 2, म्हणजे लोकांना सोडवण्यासाठी. तर ही ताकद PRची किंवा हे मीडिया कॉन्टॅक्टची आपण किंवा जे आपले सगळं ओव्हरऑल जे काम आहे PRचं, जर्नलिझमचं, त्याची ही ताकद आहे. तर त्या कामाच्या अनुषंगाने मला नॅशनल लेवलला PRSIने एक अवॉर्ड दिला हैदराबादमध्ये. तेव्हापासून माझ्या डोक्यात चालू होती की PRSIमध्ये आपण काम करायचं आणि अनेक आपल्या जे लोक आहेत, आपले विद्यार्थी आहेत, आपले ज्युनियर्स आहेत, त्यांना PR सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे कसं त्यांना ज्ञान मिळेल किंवा चांगली संधी कशी मिळेल हे माझ्या डोक्यात चालू होतं.